नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 20 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की त्या मंजिरीला शुद्ध आलेली असते, पण तिला नीट उभंसुद्धा राहता येत नसतं. कशीबशी ती स्वतःला सावरते आणि चिडून म्हणू लागते की मला समजतच नाही आहे की हे असं कसं घडू शकतं. ती अंबिका फक्त एक आत्मा आहे, मग तिच्याकडे ही शक्ती आली कुठून? ती माझ्यापेक्षा वरचढ ठरलीच कशी काय? आणि मग त्यानंतर ती कशीबशी मार्जरीला भेटण्यासाठी त्यांच्या त्या मायावी गुहेत जाते आणि मग ती मार्जरीला तिकडे जे काही घडलेलं असतं ते सगळं काही सांगते. मार्जरी चिडून म्हणत असते की मंजिरी, तू सगळं काही खराब करते, बिघडवत आहे. आणि त्यावेळी मंजिरी म्हणते, नाही मार्जरी, मी असं काही केलेलं नाही आहे. तू जे सांगितलं होतं तेच मी करत होते. पण अचानक तिथे ती अंबिका कुठून आली मलाच माहीत नाही. आणि त्या अंबिकाकडे इतकी शक्ती कुठून आली आहे काय माहिती. ती माझ्यापेक्षासुद्धा वरचढ ठरते. पुढे ती असंही म्हणते की ती अंबिका वाऱ्याला आदेश काय देते, अग्नीला स्पर्श करून तिला शांत काय करते, मला दूरवर फेकून काय देते. तिच्यात ह्या अशा शक्ती कुठून आल्या आहेत काय माहीत. आणि त्यावेळी मार्जरी म्हणते की मंजिरी, अंबिकाला या सगळ्या शक्ती नक्कीच त्या महागौरीने दिल्या असणार. आणि मग हळूहळू मंजिरीच्याही लक्षात येतं की अंबिकाकडे या ज्या काही शक्ती आहेत त्या साधारण शक्ती नाही आहेत, त्या पंचमहाभूतांच्या शक्ती आहेत. आणि त्यामुळे ती खूपच घाबरते आणि मार्जरीला विचारू लागते की मार्जरी, एका आत्म्याकडे या अशा शक्ती कशा काही येऊ शकतात. मार्जरी पुन्हा तिला तेच सांगते की मंजिरी, हे सगळं त्या महागौरीनेच केलं असणार. आणि त्यामुळे मंजिरी तिला विचारते, पण मार्जरी, याबद्दल आपल्याला काही कळलं कसं नाही? आणि तेव्हा मार्जरी सांगू लागते की जर अंबिकाने किंवा मीराने काही केलं तर ते आपल्याला लगेच समजू शकतं, पण त्या महागौरीने एखादा डाव खेळला ना तर तो आपल्याला लगेच नाही कळणार. पण आता आपल्याला समजलं आहे तर आपल्याला आता सावध राहावं लागेल. तर मंजिरी म्हणते, हो मार्जरी, नाहीतर ती अंबिकाना तिच्या शक्तीचा वापर करून माझ्या मूळ रूपापर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि जर तसं घडलं ना तर सगळंच आपल्या हातून जाईल. पुढे ती असंही म्हणते की आपण काल ज्वालाला इकडे बोलावून घ्यायचं का? पण मार्जरी सांगते, नाही मंजिरी, ती आपला शेवटचा पर्याय आहे. जेव्हा देवी महागौरीसोबत भीषण युद्धाची सुरुवात होईल ना तेव्हाच तिचा वापर करायचा. त्यावेळी मंजिरी नाईलाजानेच हो म्हणते. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की आपली अंबिका अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. तितक्यात तिथे येते मीरा. ती विचारते की ताई काय झालं? आणि त्यावेळी अंबिका म्हणू लागते की मीरा, मला ना थोडी भीती वाटते. मी उगाच त्या मंजिरीवर हल्ला केला, कारण जर तिला काही झालं ना तर ते आपल्यालाच महागात पडू शकतं. कारण आपल्याला तिचं खरं रूप, तिचं खरं स्वरूप जगाच्या समोर घेऊन यायचं आहे. आणि त्यावेळी मीरा हसून म्हणते की ताई, तू का काळजी करते? त्या मंजिरीला ना काही होणार नाही आहे. पण तरीही या मूर्ख अंबिकाला भीती वाटतच असते. ती म्हणत असते की नाही गं मीरा, मी असं करायला नको होतं. तर मीरा थोडीशी चिडून म्हणते, ताई अगं, देवी आईने तुला शक्ती कशासाठी दिल्या आहेत? आणि हे बघ, मला खात्री आहे त्या मंजिरीला ना काही झालेलं नसणार आहे. थोड्याच वेळात ती तोंडवर करून येईल घरात. आणि त्यावेळी अंबिका म्हणते, पण जर मंजिरीने पुन्हा माझ्या वेदाला त्रास द्यायला सुरुवात केली ना तर मात्र मी तिला तर सोडणार नाही. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच तिथे मंजिरी येते. मंजिरीला पाहून अंबिका आणखीन चिडते, रागात तिच्याकडे जायला निघते. पण तितक्यात तिथे येते वेदा आणि ती मीराला म्हणू लागते की चल ना गाई, माझ्यासोबत खेळायला चल. तुम्ही कोणीच माझ्यासोबत खेळत नाही, मला खूप बोर होतं. त्यावेळी मीरा तिला समजावत म्हणते की वेदा बाळा, आपण नंतर खेळूयात, मला काम आहे. आणि त्यामुळे वेदा म्हणू लागते की ठीक आहे, मग तू एक काम कर, अनन्या तुला फोन कर आणि तिला इकडे बोलावून घे. ती एकटीच अशी आहे जी माझ्यासोबत खेळते. आणि त्यावेळी ही मंजिरी उगाचच म्हणते, वेदा तुला खेळायचं आहे का? हे बघ, तुला जर खूप कंटाळा आला असेल ना तर मग तू माझ्याकडे, मी तुझ्यासोबत खेळते. आणि त्यावर ही वेदा ही हो म्हणते. पण मंजिरीच्या या बोलण्यामुळे अंबिका आणि मीरा चिडतात आणि मग त्यानंतर मंजिरी हसतच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अथर्व पुन्हा मंजिरीच्याच रूममध्ये आलेला असतो आणि मायाचा आवाज अजूनही तेथून ऐकू येतोय का हे ते पाहत असतो. त्याला पुन्हा एकदा मंजिरीच्या कपाटामधून मायाचा आवाज ऐकू येतोच. आणि मग तो ते कपाट उघडतो आणि त्या कपाटामधून मंजिरीची ती पेटीसुद्धा बाहेर काढतो.
पण मग तितक्यात त्याला मंजिरी तिकडेच येत असल्याची चाहूल लागते आणि म्हणून तो पटकन पेटी आतमध्ये ठेवून देतो आणि फक्त बेडजवळ जाऊन उभा राहतो. थोड्याच वेळात मंजिरी आतमध्ये येते आणि अथर्वला पाहून ती थोडीशी घाबरते. ती मनाशी म्हणत असते की हा मी इथे नसताना काय करत होता. तर आपला अथर्व नाटक करत आई आई अशी हाक मारत असतो. मग मंजिरी पुढे जाते, विचारते अथर्व काय झालं. अथर्व म्हणतो की अगं आई कुठे गेली होतीस तू, मी कधीपासून तुला शोधत होतो. मंजिरी विचारते की का रे काय झालं. आणि मग अथर्व तिला सांगू लागतो की आई मला ना तुझ्याशी त्या मायाविषयी बोलायचं आहे. आणि मायाचं नाव ऐकताच मंजिरी थोडीशी घाबरते, कारण त्या मायाने पुन्हा तिला हाका मारायला सुरुवात केलेली असते आणि तिला भीती वाटत असते की या मायाचा आवाज जर अथर्वने ऐकला तर. पण इकडे आपला अथर्व असं नाटक करत असतो जणू त्याला मायाचा आवाज ऐकूच येत नाही आहे. आणि हे जेव्हा मंजिरीच्या लक्षात येतं तेव्हा ती खूपच खुश होते आणि निर्धास्तपणे अथर्वसोबत बोलू लागते. अथर्व म्हणू लागतो की आई त्या मायाचं काय सुरू आहे काय माहिती. आधी तर ती बेल घेऊन बाहेर आली, त्यानंतर अजितसोबत लग्न करून पुन्हा या घरात आली आणि आता ती अशी अचानक गायब झाली. मला तर ना थोडीशी काळजी वाटते. आणि त्यावेळी मंजिरी म्हणते अथर्व तू नको काळजी करू, ती माया ना आपलं काही बिघडवू शकणार नाही. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत ती आपल्या केसालाही धक्का लावणार नाही. आणि त्यावर अथर्व फक्त मांडो लावत हो म्हणतो. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की अथर्व मीराकडे जाऊन तिला सांगू लागतो की मीरा माझी ना आता खात्री पटली आहे की त्या मंजिरीच्या कपाटामध्ये जी पेटी आहे ना त्याच पेटीमधून त्या मायाचा आवाज येत होता. पण तो आवाज तिकडून कसा काय येतोय तेच मला समजत नाही. आणि त्यावेळी अंबिका मीराला म्हणते की मीरा आता अथर्वांना ना सगळं काही खरं खरं सांग. आणि त्यावर मग मीराही हो म्हणते आणि अथर्वांना सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे का ती माया कुठे कैद आहे ते. अथर्व विचारतो कुठे. आणि मग ही मीरा वेदाच्या चित्रकलेची वही त्याला दाखवते आणि सांगू लागते की वेदाने काढलेल्या या चित्रामध्ये ती माया कैद झाली. पण अथर्व विचारतो मीरा हे काय बोलतेस तू, हे कसं शक्य आहे. आणि तेव्हा मीरा त्याला असं सांगते की हे सगळं ना त्या मंजिरीनेच घडवून आणलं आहे. मला असं वाटतं आहे की मायाने नक्कीच तिचा कोणता तरी आदेश पाळला नसणार किंवा काहीतरी चूक केली असणार आणि म्हणूनच मंजिरीने शिक्षा म्हणून तिला या चित्रात कैद केलं आहे. मी स्वतः तिला यात पाहिलं होतं पण मग त्यानंतर ती अचानक गायब झाली. आणि हे ऐकून अथर्वला आश्चर्य वाटतं, कारण त्याला या सगळ्यावर विश्वास ठेवणं खूपच जड जात असतं. पण तरीही तो विश्वास ठेवतो. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की मीरा आणि अंबिका अडगळीच्या खोलीत जाऊन एकमेकींशी बोलत असतात. अथर्वला या सगळ्या गोष्टी कशा पटवून द्यायच्या हेच मीराला समजत नसतं आणि त्याला त्याचीच काळजी वाटत असते. पण अंबिका म्हणते मीरा तू नको ग काळजी करू. आणि तसंही अथर्व जे काय वागतायत ते चुकीचं नाही आहे. अगं आपण 2026मध्ये आहोत आणि या वर्षात या अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं किती कठीण आहे. पण हे बघ आपल्याला अथर्वांना लगेच सगळं तर काही खरं खरंच सांगता येणार नाही, त्यामुळे जसं जमेल तसं तू सांग. आणि त्यावर मीराही हो म्हणते. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की ती जी मंजिरी असते ती त्या पेटीच्या माध्यमातूनच मायासोबत बोलत असते. माया तिला सांगत असते की मॅडम मी ना इथे कोणत्या तरी जंगलात अडकली आहे, मी प्रयत्न करून सुद्धा इथून बाहेर पडू शकत नाही आहे, प्लीज काहीतरी करा, मला बाहेर काढा. आणि त्यावर मंजिरी वैतागूनच म्हणते की हो माया ठीक आहे मी काढते तुला बाहेर, पण मला विचार करण्यासाठी थोडा वेळ दे. आणि मग ती पेटी बंद करते. तितक्यात तिथे अंबिका आणि मीरा येतात आणि त्या दोघींना पाहून ही मंजिरी खूपच चिडते, म्हणू लागते की तुमचा आत्मविश्वास जरा अतिच वाढलाय वाटतं, आता मी काही तुम्हाला सोडणार नाही. आणि मग ती तिच्या कालमुखबनेला स्पर्श करत एक मंत्र म्हणत अंबिकावर आणि मीरावर हल्ला करते. परंतु अंबिका तिच्या शक्तीने मंजिरीचा तो हल्ला परतवून लावते. तिला किंवा मीराला काहीच होत नाही आणि त्यामुळे मंजिरी घाबरते, खूप चिडते. पण मग त्यानंतर अंबिका देवी आईला आवाहन करते आणि तिच्या शक्तीचा वापर करत म्हणते की या मंजिरीचं खरं रूप आमच्या समोर यायलाच हवं. आणि त्यामुळे अचानक तिथे एक आगीचा गोळा तयार होतो आणि तो मंजिरीच्या जवळ जातो. त्यामुळे मंजिरी घाबरते आणि मग ती हळूहळू तिच्या मूळ रूपात यायला सुरुवात होते. त्यामुळे अंबिका मीरा घाबरतात. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अंबिका आणि मीरा मार्जरी आणि मंजिरीच्या त्या मायावी गुहेत जातात. तिथे अंबिका तिच्या शक्तीचा वापर करून मार्जरीवर हल्ला करते आणि त्यामुळे ही हवेत लटकणारी मार्जरी खाली कोसळते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.